नमस्कार मंडळी, नारकर ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आतापर्यंत आपली 30 डेज चॅलेंज सुरूच आहे दहीहंडीचा आणि आज मी आपल्या चॅनलवर सर्वात पहिला म्हणजे माझ्या चॅनलवर पहिली व्हिडिओ असणार आहे ही पाद्यपूजनाची, म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर सुद्धा दिसायला चालू होतील। तर आज मी चाललोय पाद्यपूजनाला, खास करून चिंचपोकीच्या चिंतामणीचा पाद्यपूजन आहे आज 20 जुलै आणि आज 20 जुलैच्या निमित्ताने चिंचपोकीच्या चिंतामणीचं पाद्यपूजन आहे आणि त्याच पाद्यपूजनाला मी चाललोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला सबस्क्राइब करून घ्या आणि जसं प्रेम तुम्ही माझ्या दहीहंडीच्या व्हिडिओवर दाखवलं तसंच प्रेम आता आपल्या बाप्पाच्या व्हिडिओवर सुद्धा दाखवा। चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया। आम्ही लोक निघालेलो तर आहोतच। माझ्यासोबत आहे माझा भाऊ अमोल नारकर आणि आता इकडे आपला मित्र आलेला आहे गाडी घेऊन। हा बघा गाडी घेऊन आलाय खास, ह्याच्याच गाडीतून आज आपल्याला जायचं आहे। आम्ही लोक निघालेलो तर आहोतच। गाडी तर लावलेली आता इकडून आम्ही लोक चालत जातोय। हा बघा इकडून चालत जाणार आहे आणि आपला मित्र सुद्धा भेटलेला आपल्याला। ए शुभम इकडे बघे, आपला मित्र सुद्धा भेटलाय। फायनली चिंचपोकी स्टेशनला तर आलेलो आहे मी। तुम्हाला सुद्धा आवाज येतच असेल ढोल ताशा पथकाचा। आता आपण खाली जाणार आहोत, बघूया आपल्याला जायला भेटतंय की नाही त्या आतमध्ये। बघा व इथेच गर्दी किती आहे, खाली त्याच्यापेक्षा जास्त गर्दी असणार आहे। गर्दी बघा फक्त, वरती एवढी गर्दी आहे। हा रस्ता तर पूर्ण बंदच केलेला आहे, आपल्याला खाली जायचं आहे। आपल्याला खाली जायला भेटतंय की नाही ते बघूया। सनी सुद्धा हजेरी लावलेली इकडे, पाऊस पडायला लागलाय। आतमध्ये तर आपण जातोय आता बॅक साईडनी, बघूया आता आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते का ती। आपण आतमध्ये तर आलेलो आहोतच, बघू शकता तुम्ही गर्दी बघा फक्त। आतमध्ये आलेलो आहे आपण। गर्दी बघा, गर्दी फक्त। फायनली आपण वरती तर आलेलो या आयडीच्या मदतीवर। आता आपण बघूया इकडून आपण शूट घेऊया मस्तपैकी आणि आपले मित्र तिकडेच उभे आहेत। आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईलच। तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, खूप जाम, पूर्ण चिंचपोकी नगरी भरली आहे पाद्यपूजनासाठी। आज चिंचपोकीच्या चिंतामणीच्या भरतनाट्यम चालू झालेलं आहे।
ते म्हणजे आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आपल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं ऑफिशियल टी शर्ट आणि या टी शर्टचा एक छोटासा टीजर आपण रिव्ह्यू करतोय. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. तसेच आपला इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज आणि व्हॉट्सअपचे चॅनल याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या आंदोलनाची तारीख, टी शर्टची वितरणाची तारीख आणि आपले सर्व उपक्रम तुम्हाला त्याच्यावर माहिती. तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. तसेच आपल्या यंदाच्या आणि आता इकडे मूर्तिकार सुद्धा आलेले आहेत, सिद्धेश दिगोळे सर, जे यावर्षीचे चिंचपोकळीच्या चिंतामणीची मूर्ती साकारणार आहे. ते त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सिद्धेश दिगोळे सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. 106 वर्षाचा लाडका चिंचपोकळीच्या चिंतामणी जो यावर्षी साकारला आहे तो म्हणजे आपला लाडका सिद्धेश दिगोळे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा 106वा वाढदिवस सोहळा आहे आणि सिद्धेश दिगोळे यांचा वाढदिवस देखील आहे. तर आपल्या सर्वांच्या वतीनं आपण सिद्धेशच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील द्यायच्या. थोडीशी स्क्रीनला जागा द्या. स्क्रीनला आता टी शर्टचा नाव ऑफिशियल एक ट्रेलर दाखवला जाईल, एक झलक. मगाशी म्हटल्याप्रमाणे यंदाच्या टी शर्टचा आपण टीजर रिलीज करतोय, तो सर्वांनी बघा. दाखवलेली आहे टी शर्टची. मंडळी आता चिंचपोकळीच्या चिंतामणी समोर शिवशंभो गर्जना आपली कला सादर करण्यासाठी आलेला आहे. And
उठवायचं आणि मराठा पुन्हा एकदा पेटून उठवायचंय. अखंड महाराज समाजाच्या शिवसंभव गणेना आज आपल्या या मुंबईमध्ये चिंचपोकळीमध्ये चिंतामणीच्या भक्तीचा महिमा शिवशंभो गणेमधून गायला. चिंतामणीच्या भक्तीचा महिमा शिवशंभो गणेमधून गायला. हे काय गावीची जागवाणी आम्ही जाधव मुंबईकर याय लागतंय पाहायला. पण मुंबईकर एवढ्या गर्दीनं पाहायला आले की ना मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. या नगरीमध्ये फक्त आवाज घुमणार गणपती बाप्पा. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा ऐकण्याची माती असूनचा विचार संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्यांच्या आवाजासाठी अख्खा महाराष्ट्र आहे वेगळा. ज्यांच्या आवाजासाठी अख्खा महाराष्ट्र आहे वेगळा.
फायनली आता आम्ही लोक सुद्धा निघालेलो आहे. खूपच छान असा कार्यक्रम होता चिंचपोकीच्या चिंतामणीचा पाठपूजन. खूपच मजा आली त्या पाठपूजनाला. आणि तुम्हाला देखील ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जसं माझ्या दहीहंडी 30 डेज ऑफ चॅलेंजमधला जो प्रेम आणि माया दाखवली तशीच माया आता आपल्या बाप्पाच्या व्हिडिओला सुद्धा दाखवा. चला तर मग आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.